साऊथ आफ्रिकेच्या एबी डेव्हिलियर्सनं मोडला सर्वात वेगवान सेंचुरीचा विश्वविक्रम। फक्त 31 बॉल्समध्ये ठोकले 149 रन्स। न्यूझीलंडच्या कॅरी अँडरसनचा विक्रम मोडला। मी पत्रकार साहेब ओळखीचे आहेत, सांगितलं जरा माझं काम कर रे, तू गेलास, तुझा काय संबंध नसतो, म्हणजे तू ओळखी म्हणून जातो ते काम करून देतात। यू आर एजंट फॉर दॅट पर्सन। आपण कुणाची मदत केली तर आपणही त्या व्यक्तीचे एजंट असतो। परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी लावला जावई शोध। रावतेंच्या विधानामुळे परिवहन आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासला जाण्याची शक्यता। ऊसतोड कामगारांच्या कुटुंबानं काम केलं नाही म्हणून कुटुंबातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार। कुटुंबाला 5 दिवस ठेवलं डांबून। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। 5 जणांना केली अटक। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार। अमृतांजन पुलाच्या परिसरात आधी लावणार सीसीटीव्ही। बेदरकारपणे लेन बदलणाऱ्या चालकांवरही होणार कारवाई। सरकार कुणाचंही असो, सरकारी योजनांपासून दूर रहा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उद्योजकांना सल्ला। आपचे माजी आमदार विनोद कुमार बिन्नाही भाजपच्या तंबूत। बिन्नींच्या प्रवेशामुळे पूर्व दिल्लीतलं भाजपचं स्थान बळकट होण्याची शक्यता। इच्छाशक्तीच्या बळावर नाशिकमधल्या आर्किटेक्ट निलेश चोपडा यांनी केला अपंगत्वावर मात। ढाक्याला झालेल्या आशियाई स्पर्धेत मारली बाजी। आता पॅराप्लेजिक ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू।